आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। आर आबांच्या डान्स बार बंदी कारवाईची झाली आठवण। डान्स बार, पब, ऑर्केस्ट्रा बार 100% बंद झाले पाहिजेत। उमेश पाटील। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान आपली वैयक्तिक स्पष्ट भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली। यावेळी बोलताना ते म्हणाले, पक्षातील वरिष्ठांशी या विषयावर चर्चा केली नाही। राज्यातील सत्ताधारी नेत्यांबरोबर देखील चर्चा झाली नाही। माझी वैयक्तिक भूमिका आहे, राज्यातील डान्स बार बंद झाले पाहिजे। ज्या पद्धतीने आर आबांनी डान्स बार बंदी केली त्या पद्धतीने जो कायदा करायचा आहे तो करा। केंद्र सरकारच्या पातळीवर कायदा करा। तो कायदा असा करा की ती लोक कोर्टात गेली तरी निकाल हा डान्स बार बंदीच्या बाजूने लागला पाहिजे, निकाल उलटा लागला नाही पाहिजे। तरुण पिढी उद्ध्वस्त होत चालली आहे। डान्स बार आणि पबमध्ये श्रीमंतांची पैसे उडवण्याची पद्धत पाहून मध्यमवर्गीयांमध्ये एक आकर्षण निर्माण होत आहे। पुढची पिढी वाचवायची असेल तर हे डान्स बार आणि पब 100% बंद झाले पाहिजे। साधे हॉटेल चालवा, डान्स बार, पब आणि ऑर्केस्ट्रा बार देखील बंद झाले पाहिजे, ही माझी व्यक्तिगत भूमिका असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्ससाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यामध्ये, मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे। मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर S.K. गायकवाड। संपर्क 9850 36 32 02।